त्याच्या दगड गोळा करावं सगळं दगड गोळा करावं सगळं बघू नाही. नमस्कार. आज आपण पुणे पंढरपूर रस्त्यावर बाजीरावचे विहीर येथे सर्वजण एकत्र आलेलो आहे. एकत्र येण्याचं कारण आहे की ही पुरातन वस्तू आहे. गेले 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे बाजीरावच्या विहिरीला आणि त्याचं जतन करण्याचं काम अनेक पिढ्यांनी केलेलं आहे आणि ते आपल्यावरही आहे. त्यामुळं ग्रामपंचायत बंडीशेगाव, सोलापूर सोशल फाउंडेशन, तसेच आमचा वेलनेस ग्रुप आणि सर्व ग्रामस्थ व परिसरातील सर्व लोकांच्या माध्यमातून आज दिनांक 7/6/2024 रोजी इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि त्यासाठी आपण प्रशासनाला पण निमंत्रित केलेलं होतं. तसेच वंदनीय संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे 13वे वंशज श्री शिवाजी मोरे महाराज हेही आज कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच आपल्या राज्याचे आयुक्त साहेब हेही कार्यक्रमासाठी आज उपस्थित होते. तसेच प्रांत साहेब उपस्थित होते, गट विकास अधिकारी साहेब उपस्थित होते, गावचे सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आज बाजीरावचे विहीर येथे जवळपास 65 वृक्षाची लागवड केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष इथे लावण्यात आलेले आहेत. पिंपळ आहे, वड आहे, चाफा आहे, बकुळ आहे, अशा वेगवेगळ्या जातीचे वृक्ष लावलेले आहेत. ही बऱ्याच दिवसापासून दुर्लक्षित अशी वस्तू होती, पण येथील काही मंडळींनी वारंवार प्रयत्न करून इथलं व्यवस्थित करण्याचं काम केलेलं आहे आणि सुशोभीकरण करण्याचं एक निर्णय घेतला आणि थोड्याच दिवसात त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं झालेल्या आहेत. इथून पुढच्याही काळात अजून भरपूर काही कामं करण्यासारखी आहेत. एकच उद्देश आहे की जे वारकरी चालत येत असतात, नेहमी अगदी 15 दिवसाच्या वारीसाठी येत असतात, महिन्याच्या वारीसाठी येत असतात, आषाढी वारीसाठी येत असतात, तर बाजीरावची विहीर ओलांडून असं कोणताही वारकरी इथून कधी जात नाही. कमीत कमी दर्शन तरी घेऊन जातो. त्यामुळं इथं सुशोभीकरण असणं किंवा त्यांना एक विसाव्याचं ठिकाण असणं अत्यंत गरजेचं असं सर्वांना वाटत होतं आणि सर्वांच्या माध्यमातून आज इथं हा उपक्रम राबवलेला आहे. आणि इथंच आपल्याकडे प्रत्येक वर्षी दोन्ही पालख्याचा संगम होत असतो. ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा आणि तुकाराम महाराज माऊलींच्या पालखीचा संगम होत असतो आणि गोल रिंगण आणि उभं रिंगण इथं होत असतं आणि इथून पालख्या पुढं पंढरपूरला वाखरीसाठी प्रस्थान होत असतं. तर असे ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि सर्व बंडीशेगाव, वाखरी असेल, गादेगाव असेल, खेडवाळणी असेल, शेळवे असेल, या पंचक्रोशीतील सर्व लोकांचं एक श्रद्धेचं ठिकाण, एक सगळ्यांचा असा एक मिलाप असणारं ठिकाण आहे आणि त्या सर्व परिसरातील लोकांनी ठरवलेलं आहे आणि ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून काम चालू आहे बाजीरावच्या विहिरीचं.